आजकाल खूप लोकांचा प्रश्न असा असतो, की मीठ कुठलं खाल्लं पाहिजे? मग त्याच्यामध्ये सैंधव मीठ घ्यायचं, की हिमालयन रॉक सॉल्ट घ्यायचं, की साधं मीठ घ्यायचं, मग त्याच्यामध्ये आयोडाईज घ्यायचं की नाही घ्यायचं? तर आपल्या खाण्यामध्ये जे पदार्थ आहेत, त्याच्यामधून जर आयोडीनचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित मिळतंय, असं जर आपल्याला वाटत असेल किंवा आपण ते जर चेक केलं, आपल्या नेहमीचा रुटीनचा डायट काय आहे, त्याच्यामधून आपल्याला किती जातंय? उदाहरणार्थ 180 ग्रॅम हे जर आपल्या खाण्यामध्ये शेवग्याच्या पानांची भाजी असेल, तर त्याच्यातून एका वेळेला आपल्याला 50 मायक्रोग्रॅम पर्यंत आयोडीन मिळू शकतं. अशा वेळेला जर तुम्ही सकाळ-संध्याकाळ रोज जर तेवढं भाजी खाल्ली रोज, आता हे शक्य नाहीये. पण जर ते खाल्लं गेलं, तर ऑब्व्हियसली आपल्याला एक्सेसिव्ह वेगळ्या आयोडीनची गरज पडणार नाहीये. पण जर ते मिळत नाहीये असं असेल, तर आपल्याला मात्र आयोडीन मीठ हे वापरण्यामध्ये ठेवलं पाहिजे. हायपरथायरॉईडची जर केस असेल, तर त्यांनी खाण्यामध्ये आयोडीन मीठ नाही घेतलं पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न मिठाचा, तर मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. मग ते सैंधव असेल किंवा हिमालयन रॉक सॉल्ट असेल किंवा साधं मीठ असेल किंवा आयोडीन मीठ असेल. सगळ्यांमध्ये शेवटी NaCl आहे आणि फक्त थोडीफार खनिजं बदलतात. त्यामुळं थायरॉईडच्या व्यतिरिक्त जर बाकीच्या गोष्टींचा विचार केला, बीपी असेल, तर मीठच कमी असायला पाहिजे. पण आयोडीनचं प्रमाण मात्र व्यवस्थित जाईल ह्याचा आपण काळजी घेतलीच पाहिजे.